आज आपण एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या आणि समाजातील अनेक कुटुंबांशी संबंधित अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की घटस्फोट का होतो. तर पूर्वीच्या काळात विवाह हा आयुष्यभराचा बंध मानला जात असे. अडचणी आल्या, मतभेद झाले, आर्थिक संकटे आली तरीही अनेक जोडपी एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असत. परंतु सध्याच्या काळात परिस्थिती झपाट्याने बदलली. प्रेमविवाह असो किंवा अरेंज मॅरेज असो किंवा वर्षाचा संसार असो, अनेक दशकांचे नाते, अनेक विवाह अनेकदा तुटताना दिसतात. मग प्रश्न असा पडतो की नक्की चूक कुठे आहे. काही लोक म्हणतील स्वभाव जुळत नाही, काहींच्या मते अपेक्षा खूप वाढल्या आहेत, काही जण आर्थिक तणावाला जबाबदार धरतात, काही लोक असे मानतात की हे सर्व नशिबातच लिहिलेलं आहे. आणि अनेकदा लोक ज्योतिषाकडे येऊन विचारतात की आमच्या पत्रिकेमध्ये असं काय आहे की संसारात सतत अडचणी येत आहेत, किंवा मग घटस्फोटाचे योग कुंडलीत दिसतात का. याच प्रश्नांची उत्तरं इथं मी सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की ज्योतिषशास्त्र कोणाचाही घटस्फोट घडवून आणत नाही आणि ग्रह कोणाचा संसार तोडत नाही. ग्रह आपल्याला केवळ त्या व्यक्तीचा स्वभाव दाखवतात, विचार करण्याची पद्धत दाखवतात, भावनिक प्रतिक्रिया कशी देतो ते दाखवतात, जीवनातील काही आव्हाने किंवा काही संभाव्य परिस्थिती असतात याचे संकेत मिळते. आपण कसे हवामानाचे अंदाज बघतो तशा प्रकारे काही संकेत मिळतात. त्याचप्रमाणे कसं आहे, ज्योतिषशास्त्र सुद्धा काही घटनांची दिशा दाखवते, परंतु अंतिम निर्णय हा त्या व्यक्तीच्या कृतीवरती अवलंबून असतो ना. ठीक आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की कुंडलीत काही ग्रहयोग असले म्हणजे घटस्फोट निश्चित होणारच, असा निष्कर्ष कधी स्पष्टपणे निघत नाही. कारण प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, समजूतदारपणा, संवाद, संयम, परस्पर आदर या गोष्टी मला स्वतःला ग्रहांपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटतात. आणि तरीसुद्धा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जरी विचार केला तर काही विशिष्ट ग्रहस्थिती अशा असतात जसं की वैवाहिक जीवनात तणाव, गैरसमज किंवा भावनिक दुरावा किंवा सततचे संघर्ष निर्माण होणे अशा गोष्टी घडतात. आणि जर त्या ग्रहस्थितींना प्रतिकूल दशा किंवा चुकीचे वैयक्तिक निर्णय यांची जोड मिळाली तर मग नातं तुटण्याची शक्यताही वाढू शकते. म्हणून अशाच काही महत्त्वाच्या ग्रहयोगांचा आणि त्यांच्या परिणामाचा थोडासा मी इथं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, विवाहासाठी कोणते भाव महत्त्वाचे असतात शास्त्रानुसार. एकतर सप्तम भाव, शुक्र, चंद्र यांचा वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होतो, शनी, मंगळ, राहू, केतू यांसारखे ग्रह नात्यांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणू शकतात. आणि मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रिकेमध्ये काही कठीण योग असले तर संसार कसा टिकू शकतो. ह्या प्रश्नांची उत्तरे आपण एका मागोमाग एक थोडं आपण पुढे जाणून घेऊया. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज मिळणारी माहिती तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते. विवाह का तुटतो, ग्रहांपेक्षा मोठी कारणे कोणती आहेत. आणि इथे एक महत्त्वाचा प्रश्न असाही निर्माण होतो की जर घटस्फोट फक्त ग्रहांमुळे होत असेल तर मग जगातील प्रत्येक व्यक्ती ज्याच्या पत्रिकेत हे योग आहेत त्याचा घटस्फोट व्हायला हवा ना. पण प्रत्यक्षात तसं होताना आपल्याला दिसलेलं नाही आहे. कारण ग्रह केवळ परिस्थिती निर्माण करतात, त्या परिस्थितीला आपण प्रतिसाद कसा देतो त्यावर नात्याचे भवितव्य ठरत असते. आणि आज अनेक विवाह ग्रहांमुळे नाही आहे तर सर्वांना माहिती आहे हे अहंकारामुळे तुटलेले असतात. मी का माघार घ्यावी, मीच बरोबर आहे, माझाच निर्णय अंतिम आहे. पण ह्या विचारांनी काय होतं, दोन माणसांमधील अंतर वाढायला सुरुवात होत असतं. आणि विवाह म्हणजे कसं आहे, व्यक्तीच नव्हे तर दोन विचारांचा, दोन संस्कारांचा आणि दोन कुटुंबांचा एक मिलाफच असतो तो. आणि कसं होतं की जेव्हा तुम्ही समजून घेण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न वाढवता ना, तेव्हा मग नात्याचा जो पाया आहे ना तो कमकुवत होत असतो. आणि मग ज्योतिषशास्त्रामध्ये आपण सप्तम भाव आणि त्याचं गूढ महत्त्व जे आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की सप्तम भाव हा केवळ आपण विवाहाचाच मानत नाही बरं का. भागीदारी, समन्वय, तडजोड, स्वीकार आणि परस्पर सहकार्य यांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच सप्तम भावातील दोष अनेकदा फक्त जोडीदाराशी संबंधित नसतात, ते व्यक्तीच्या नातेसंबंध हाताळण्याच्या क्षमतेशी संबंधित असतात. आणि काही व्यक्तींना स्वतःच्या चुका स्वीकारणे थोडं कठीण जातं
आणि काहींना मग कसं असतं की स्वतंत्र नियंत्रण ठेवण्याची सवय असते. काही व्यक्ती कशा असतात, संशयी प्रवृत्तीच्या असतात त्यामुळे पण घटस्फोट होतो. आणि या सर्व गोष्टी सप्तम भावाच्या आणि त्याचा जो स्वामी असतो त्याच्या स्थितीवरून जाणून घेऊ शकता येतात. साधं निरीक्षण सांगतो की राहू आणि आधुनिक काळातलं वैवाहिक संकट हे फार मिळतं जुळतं नातं आहे. कारण आजच्या युगामध्ये राहूचा प्रभाव जास्त प्रखरशाने जाणवतो. ठीक आहे, सोशल मीडिया, आभासी जग, सततची तुलना, इतरांचे जीवन पाहून निर्माण होणाऱ्या अपेक्षा यामुळे काय होतं, ते अनेक नात्यांमध्ये असमाधान वाढतं. आणि राहू व्यक्तीला कसं असतं, वास्तवापेक्षा कल्पनेतल्या जगातच जास्त घेऊन जातो. त्यामुळे काय होतं, जोडीदार कितीही चांगला असला तरी काहीतरी कमी असल्याची भावना व्यक्तीला ह्या गोष्टींमुळे निर्माण होते आणि ती आभासी असते. ही भावना हळूहळू नात्यातला आनंद हिरावून घेते हो. आणि काय झालेलं आहे की शनीचे एक खरे स्वरूप आहे याच्यामध्ये. काय होतं, अनेक लोक शनीला घटस्फोटाचा ग्रह समजतात बरं का, पण असं आपण त्याला काही पूर्ण सत्य मानू शकत नाहीये. आणि शनी काही नाते तोडत नाही हो, तो नात्याची परीक्षा मात्र घेतो. माझा एक त्याच्याबद्दल सायकोलॉजिकल विचार असा आहे, तो शनी काय विचारतो की तुमचे नाते फक्त आकर्षणावर टिकले आहे की त्यामध्ये खरा विश्वास आणि जबाबदारी आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारतो शनी. आणि जर नात्याचा पाया मजबूत असेल तर शनी ते नातं अजून मजबूत बनवतो, परिपक्व बनवतो. पण पाया कमकुवत असेल तर त्यातील दोष तो शनीच उघड करतो ना. तसंच काय झालेलं आहे, मंगळ आणि अहंकाराचे युद्ध ह्यांचं पण कनेक्शन जुळायला सुरुवात झालेली आहे. कारण मंगळाची ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर तो मंगळ संरक्षण देतो. परंतु हीच ऊर्जा जर तुम्ही राग, हट्टीपणा, वर्चस्व गाजवण्यामध्ये बदलली तर मग ते नाते धोक्यात येते. आणि अनेक विवाहामध्ये समस्या प्रेमाच्या अभावामुळे नसते, समस्या काय असते, संवादाच्या अभावामुळे असते. आणि जेव्हा संवाद संपतो ना तर तिथे गैरसमज सुरू होतात. आणि जिथे गैरसमज वाढतात तिथे नाते तुटण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून ज्योतिषशास्त्राचा खरा उद्देश समजून घ्या बरं का. ज्योतिषशास्त्र कधी भीती निर्माण करत नाही, ते जागरूकता निर्माण करत असते. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये वैवाहिक संघर्षाचे योग दिसत असतील तर त्याचा अर्थ घटस्फोट निश्चितच आहे असं होत नाही. त्याचा अर्थ इतकाच असतो की त्या व्यक्तीने नात्यामध्ये अधिक संयम, संवाद, अधिक समजूतदारपणा ठेवण्याची आवश्यकता आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि ज्योतिषाचा उद्देश भविष्य सांगणे नसून भविष्य सुधारण्याचा मार्ग दाखवणे हा पण असतो ना. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, मला याच्यामध्ये असं सांगू वाटतं स्पष्टपणे की कोणताही ग्रह, कुठलाही दोष आणि कुठलीही दशा प्रेमापेक्षा मोठी नसते ना. विश्वास, संवाद, त्याग, आदर आणि समजूतदारपणा ह्या 5 गोष्टी ज्या नात्यात असतात ना त्या नात्याला कोणताही ग्रह सहजपणे तोडू शकत नाही ना. आणि ज्या नात्यामध्ये या गोष्टी नसतात त्या नात्याला उत्तम ग्रहयोग सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून कुंडली पहा, ग्रह समजून घ्या, पण त्याहून अधिकही महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा स्वभाव समजून घ्या. कारण संसार ग्रहामुळे नाही तर माणसांच्या वागणुकीमुळे टिकतो किंवा तुटतो पण. म्हणून इथं मला अजून असंही सांगू वाटतं बरं का की आज आपण ह्या घटस्फोटामागील काही ज्योतिषीय संकेत अगदी मी थोडक्यात सांगितलेले आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण चर्चेचं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे की घटस्फोटाचे कारण फक्त ग्रह नसतात. अहंकार, संवादाचा अभाव, एकमेकांना समजून न घेणे, विश्वास कमी होणे, सततच्या अपेक्षा, संशय, राग आणि चुकीच्या वेळी घेतलेले चुकीचे निर्णय हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण ठरू शकतात ना. म्हणून जन्मकुंडलीतील ग्रहयोग आपल्याला संभाव्य अडचणींची पुनर्रचना करून देऊ शकतात. जीवनातील कोणत्या क्षेत्रात अधिक सावध राहण्याची गरज आहे हे सांगू शकतात. परंतु ते आपल्या हातामधील निर्णायक शक्ती कधी हिरावून घेत नाही तो. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही की ज्योतिष हे काही नशिबाचे कारागृह नाही हो, तर मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभच मानला जातो. म्हणून पत्रिकेतील एखादा दोष म्हणजे आयुष्य संपले किंवा संसार तुटणार असा अजिबात नाहीये ना. उलट त्या दोषाची जाणीव झाल्यानंतर व्यक्ती अधिक जागरूक होऊ शकते, स्वतःच्या स्वभावातील उणीवा सुधारू शकते आणि मग नाते पण अधिक मजबूत करू शकते ना. अनेक वेळा लोक ग्रह बदलण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये ना. आणि खरं तर सर्वात मोठा उपाय मला असं कोणत्या मंत्रांमध्ये, रत्नामध्ये किंवा उपाययोजनेमध्ये वाटत नाहीये. आपल्या वागण्यात, विचारात आणि दृष्टिकोनामधून मिळतो ना तो. आणि ज्या नात्यांमध्ये परस्पर आदर असतो, जिथे संवाद जिवंत असतो, जिथे चुका मान्य करण्याची तयारी असते
आणि जिथे प्रेमाबरोबर जबाबदारीची पण जाणीव असते ते नाते अधिक कठीण परिस्थितीत, कठीण ग्रहयोगामध्ये पण टिकते. आणि ज्या नात्यांमध्ये मग अहंकार प्रेमापेक्षा मोठा होतो तिथे उत्तम ग्रहस्थिती देखील अपुरी पडत असते. म्हणूनच ग्रहांचा अभ्यास करा. तुम्ही पत्रिका समजून घ्या, पण त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सांगतो, स्वतःला पण समजून घ्या. कारण की ग्रह परिस्थिती निर्माण करतील, पण त्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा हे शेवटी माणसावरती अवलंबून असतं आणि तुमच्या मार्गदर्शकावरती अवलंबून असतं. ग्रह संकेत देतील, पण नातं टिकवायचं की तोडायचं याचा अंतिम अधिकार आपल्या कर्मांमध्ये आहे, आपल्या तो विवेकामध्ये असतो. म्हणून स्वतःचा विवेक तुम्ही जपा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.